नमस्कार, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। राज्य सरकारनं अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली। या योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातनं महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अभूतपूर्व अशी गर्दी केली। मध्य प्रदेशच्या लाडकी बहिणा या योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारकडनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना लागू करण्यात आली आणि आता या योजनेच्या भरघोस यशानंतर असंघटित क्षेत्रातील मोलकरणींसाठी देखील सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भात योजनेवरती काम करत आहे। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार राज्यामध्ये तब्बल 10 ते 12 लाख घरगुती कामगार मोलकरणींची संख्या असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे। राज्य सरकारच्या या योजनेनंतर स्वयंपाकामध्ये घरातील कुकरसह 21 भांड्यांचा सुमारे 10,000 रुपये किमतीचा संच घरगुती कामगार महिलांना देण्याची तरतूद आता केली जाणार आहे। अशा संचाचं वाटप होणार असल्याची अफवा काही भागांमध्ये पसरल्यानंतर एकच गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं। मात्र हे संच वाटप केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकरणींनाच मिळणार असल्याची माहिती मिळालेली आहे। त्यानंतर मोलकरीण म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली। बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीची भोजन योजना आणि कामावरील साहित्य वाटप संचाच्या धर्तीवरतीच नोंदणीकृत घरेलू कामगार मोलकरणींसाठी 10,000 रुपये किमतीची भांडी, कुकर आदी साहित्य संचाचं वाटप करण्यात येणार आहे। दरम्यान दिवंगत आर पाटील उपमुख्यमंत्री असतानाच 10 लाख घरेलू कामगारांची संख्या असल्याची माहिती विधिमंडळामध्ये देण्यात आली होती। त्यावर तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील शिक्कामोर्तब केलं होतं। आता 10 ते 13 लाख घरेलू कामगार असून त्यापैकी 99% महिला आहेत। मात्र त्यात नोंदणीकृत किती हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। जर तुम्हाला नोंदणीकृत मोलकरीण व्हायचं असेल तर आजच आपल्या जवळच्या पंचायत समितीमध्ये संपर्क साधा किंवा मग आपल्या जवळच्या तहसीलदार कार्यालयामध्ये संपर्क साधा, तिथे तुम्ही आपली नोंदणी करू शकता अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। तर मग आता लवकरच या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोलकरीण व्हावं लागेल आणि ते तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हा संच मिळणार आहे। तर मग ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।